नाशिक शहरातील नामांकित हॉटेल व्यावसायिकाची एसआयटी कडून तब्बल 6 तास चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामध्ये हॉटेल व्यावसायिकाचे भोंदू अशोक खरात सोबत जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याची माहितीही समोर आली आहे। तसंच खरात दोघांमधील संभाषणाचीही चाचपणी करण्यात आलेली आहे। चौकशीनंतर हॉटेल व्यावसायिकाला सोडून दिल्याची माहिती आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी याच संदर्भात एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खराची नौटंकी पाहायला मिळालेली आहे। खरातकडून प्रकृती बिघडल्याचा कांगावा करण्यात आलाय। डोकेदुखी, मळमळ, उलटीचा त्रास होत असल्याचा दावा खरातनं केलाय। खराची तातडीनं वैद्यकीय तपासणी केल्याची माहिती आहे। 2 दिवसापूर्वी खरातच्या वकिलांनी न्यायालयामध्ये खरातला न्यूरोसर्जनकडे घेऊन जाण्याची मागणी केलेली होती। आणखीन एक महत्त्वाची बातमी, भोंदू खरातच्या खात्यामध्ये बोगस खात्यांमधून पैसे आलेले आहेत। बोगस खात्यामधून कोट्यवधी रुपये वर्ग करण्यात आलेत। संशयित खात्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खराच्या भक्तांची यादी ईडीच्या ताब्यात आहे। भोंदू अशोक खराची नाशिक आणि सिन्नरमधील प्रत्येकी 2 बँक खाती ईडीने तपासलेली आहेत। त्यातील काही व्यवहार चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकले।